ही खेटर अशी दारात कोणी ठेवलेत? सॉरी सॉरी ताई, चुकलं. किती वेळा सांगायचं खेटर अशी ठेवत जाऊ नका दारात. परत जर अशी खेटर दिसली ना तर त्याच खेटरानी. ताई ताई पाणी आणू? कशाला? डोसक्यावर ओतायचंय? बसा. नाही ताई, पाणी प्यायला आणू का? काय झालंय, एवढी का चिडल्यास? काय चिडलं बिडलं नाही आम्ही. हा बोला. बसा. मास्तर आहेत म्हणून काय उभं राहून बोललं पाहिजे काय? बोला. ते काम होतं म्हणून आलोय. हा बोला. काय ते? आत्ता बोलू की नंतर बोलू? आलात कधी? आत्ताच आलोय. मग आत्ताच बोला. हो. नाही पण तुमचा मूड नसेल तर नंतर बोलतो. आमच्या मूडला काय धाड भरलीये? बोला की. वर्षा सहल करायची म्हणतायत. म्हणजे? पाऊस पडतोय ना. पावसाळ्यात पाऊसच पडणार ना? बरोबर आहे. म्हणूनच पावसाळ्यात मुद्दाम सहल करायची म्हणतात. मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायची आहे. दरवर्षी नेतो आपण सहल. अक्षरा प्लॅन करते सगळं. अक्षदा? अक्षदा तीच प्लॅन करते. तर यावर्षी सहल न्यावी आपण असं वाटतंय. असं कोणाला वाटतंय? सगळ्यांना, म्हणजे मुलांना, शिक्षकांना. मग आम्ही काय करायचं ह्यात? त्यासाठी बजेट लागेल ना. बजेट म्हणजे? मिनी बस, मुलांचं खाणं पिणं. त्याचं काय? ते आपण केलं तर बरं होईल. म्हणजे आमच्या पैशावर मुलं आणि मास्तरीन मजा मारून येणार? मजा नाही, शैक्षणिक सहल. हे आम्हाला काही सांगू नका फुलपगारी. मॅडम प्लीज. असं काही होत नसतंय. आपण इथे काय पैशाचं झाड नाही लागलंय. वाटेल त्याचं बजेट द्यायला आम्ही काय धर्मशाळा उघडले वय? मॅडम प्लीज. हे असलं काही होणार नाही. निघा तुम्ही. आणि तुम्हाला हे असलं काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पैशावर करा. आमच्याकडून बजेट मिळणार नाही. निघा. येतो मी. आले मोठे वर्षा सहल करणारे. अक्षू बाळा, भुवनेश्वरी मॅडम येऊन गेल्या घरी. का? त्या एवढं का करतात? त्यांना माझ्या लग्नाचं एवढं काय? अगं काळजी वाटत असेल त्यांना. बरोबर आहे, सगळ्यांना माझ्या लग्नाची काळजी. हो, फक्त तुलाच नाहीये. अगं आई बाबा, मी तुम्हाला सांगितलंय ना, माझ्या लग्नाचा विषय काढू नका. तो विषय संपलाय. तुम्ही इराच्या लग्नाचं बघा, तिच्या लग्नाची बोलणी सुरू करा. मी सांगितलंय ना तुम्हाला. अगं मास्तरीनबाई आता कवाच लगीन करणार नाही. कशावरून? मग त्यांचे आई बाबा त्यांच्या मर्जीनं मान ठेवतात. मग आम्ही ठेवत नाही असं म्हणताय काय तुम्ही? असं कुठं म्हणलंय मी? मग काय अर्थ होतो तुमच्या बोलण्याचा? हा, तुम्ही म्हणालात लग्न नाही करायचं, आम्ही ऐकलं ना मग तुमचं. मग तुम्ही म्हणालात तुम्ही लग्नाला तयार आहात. मग तुम्ही म्हणालात तुम्ही चंची बरोबर लग्न करायला तयार आहात. आम्ही तयार झालो. आम्ही काही तुमचं ऐकत नाही वय? अहो असं म्हणायचं नाही आम्हाला. मी फक्त एवढं म्हणलं त्यांच्या आई बाबाचं जे. आम्हाला माहित आहे तिच्या आई बापाचं म्हणणं, पण मुलीची जात आहे. एवढी गुरमी बरी नवं. वय आपल्या बाजूनी नसतंय. आधिपती तिच्या आई बापाला पश्चाताप होणार आहे. अजून एक मुलगी हाय नवं लग्नाची, त्यांना कळायला हवं. हिचं लग्न नाही झालं तर तिचं कसं होणार? एवढी ढील दिली पोरीला तर कसं चालेल? शिकून माणसांची डोसकी बिघडतात ना, तीही अशी. म्हणून शिकण्यालाच विरोध आहे आमचा. फक्त बायांच्या नवं, कुणीच शिकू नये असं वाटतंय. मला माहिती आहे तुम्हाला शिकायचं होतं, कलेक्टर व्हायचं होतं ना. होतं ना, आम्हासनी बी शिकायचं होतं, पण परिस्थिती नव्हती. शाळा करून आम्ही कामाला जायचो. पोरं चिडवायची आम्हासनी. धुनीवाली, कामवाली. फळ्यावर आमची चित्र काढायची. मधल्या सुट्टीत पोरं डबे आणून द्यायचे. म्हणायचे हे घे चाराने, आमचा डबा धुवून आण. आम्ही लई रडायचो. त्याच्याने त्यांची अजून करमणूक व्हायची. म्हणून आम्ही ठरवलं 7वी नंतर नकोच ती शाळा. त्या हसणाऱ्यांना दाखवून द्यायचं की शिक्षण नाही, अक्कल महत्वाची आहे.
आता आमच्यावर हसणारे बसलेत दात कोरून पोट भरत. सगळं माहिती आहे साहेब. पण तुम्हाला हे माहित नाही की मास्तरीन कमळला नाही म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेते. नाही नाही असं नाही. मास्तरीनबाई लई वेगळ्या आहेत आईसाहेब. जे समोर येईल ना त्याला सामोरं जाणार. बघा तुम्ही, म्हणजे अशी माणसं असतात का नाही मनातच कल्पना करून घाबरून जात, तसं नाही आहे त्या. एकदम शांत इथनं क्लिअर आहेत त्या. त्यासनी चिंता नाही काय नाही काय नाही, तुमच्या वनी जायत त्या. सगळं नीट करणार त्या. बघा तुम्ही, अशी बाई बघितली नव्हती. सॉरी सॉरी, तुला आणि राग येईल बाई तुझा आदर केला नाही म्हणून. मास्तरीन बाईसने कसा आलता राग काल. त्यांच्या संग काल बोललो की नाही, रिलॅक्स वाटलं माहितीये. खरंच घे, कारण मोकळं वाटलं. चेष्टा नाही. त्यांचं लगीन मोडल्याचं कळल्यापासून जरा टेन्शन आलं, पण आता खरंच घे बरं वाटायला माहितीये का. एक विषय क्लिअर झाला होय की. आणि त्यासनी आता कमलरावांचा विषय नको आहे ना, तर नको आहे. आपण बी सारखं काढायचं नाही, त्यासनी बी जरा वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर आपलं सारखं चक्रात घातल्यावर लग्न 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 तोच विषय काढला तर माणसाचं डोसकं उठणारच हो, साहजिक आहे. मी तर रोज भांडणं काढली असती माहिती आहे काय. खरंच की त्यांच्यावर जमाय नाही आपल्याला. मोजून मापून तेवढंच, लय कमी नाही जास्त नाही असं बोलायला आपल्याला काही जमणार नाही. पण त्या म्हणल्या का नाही, त्या म्हणल्या काय पुन्हा संगच लगीन करणार नाही. तवाले वाईट वाटलं. सर्र झालं तवा बारीक मध्ये. खरंच की मला असं वाटलं की जाऊन त्यासनी समजावं. असा एवढा टोकाचा विचार करू नका, हे बरं नाही. पण त्या काय ऐकाय नाहीत. त्या काय म्हणल्या, माणसाचा आदर करा म्हणल्या. हा असं काय म्हणलं, काय तर म्हणल्या, हा विचाराचा आदर केला पाहिजे म्हणल्या. माणसाच्या विचाराचा नाही, भावनेचा. माणसाच्या आदर करायला नाही, भावने काय तर म्हणल्या, पण आदर करायला पाहिजे असं म्हणल्या. आणि ते मताचा आदर केला पाहिजे. बरोबर. पण मताचा आदर करायचं म्हणजे नेमकी काय भानगड आहे मला काय कळत नाही बरं काय. आदर करायचं कळतंय नाही काय. म्हणजे आता आपण मान खाली घालून बोलतोय, एखादा आला तर खुर्ची देतोय, नमस्कार करतोय. आता आई साहेब आल्यावर माणसं कशी सान 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 उभे राहतात एखाद्या समारंभात आल्यावर, तेवढं कळतंय. पण मत म्हणजे काय. मत इलेक्शनच्या टायमाला वोटिंग करतात तेवढंच आपल्याला माहित आहे. मत म्हणजे काही वेगळ्याच तर आहेत मास्तरीन बाईंच्या. पण भारे आहो, भारे भारे वेगळं जग आहे. हा मत. अक्षू, तुझा फोन आलाय बघ. हॅलो. हां सर, गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग. बघ अक्षरा, मी फोन अशासाठी केला की आपल्याला अशाच मुलांना सहलीला घेऊन जाता येईल ज्यांना ती परवडते. असं कसं सर? अगं भुवनेश्वरी मॅडमनी बजेट द्यायला नकार दिला. अहो पण मग बाकीच्या मुलांवर अन्याय नाही का होणार? हे बघ, तू असं कर, तू शाळेत ये, आपण बोलूया. ये तू. बाय. बर चल, मी जातो आता. मला फॅक्टरीत जायला पाहिजे. तुझं काय बाई, तू थांब इथं. ही घ्या, ही तर तुमची कापड. आणि रुपाल बी आणलाय इस्त्री करून. तू कशाला आणलीस? मग कोण आणणार? बाळा, आपल्याकडे गोविंद आहे, धनाजी आहे, भरपूर नोकर आहेत आपल्याकडे. ती त्यांची कामं करतात. तू आमच्या गोष्टीत लक्ष घालत जाऊ नकोस बाळा. हा, पण मला आवडतं ना काम करायला. हो, मग एवढा आहे तर बागे जाऊन झाडं लाव जा. हा, तिकडे शेतात जाऊन पेरणी कर जा, धुरकाड काढा जावा तिकडे. माझ्या कपड्यासनी हात नाही लावायचा. इकडे निर्जीव वस्तूशी पिरमानं बोलता आणि माणसाला हडतूड करतोय. असू दे, लांब हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. माणसापेक्षा ही बरी, टायमावर कामात तरी येते.
धोका तर देत नाही. अहो म्हणून किती दिवस अशी आत ठेवणार? मास्तरीन बाईन दिली म्हणून काय डोसक्यावर घेऊन फिरणार होय? अहो बरं नाही दिसत ते, ठेवा की बाहेर. हेच फरक आहे. बरोबर, मास्तरीनबाईंमुळे राणी घरात आली आणि तू बाहेर काढायला बघ. अहो पर ते किती दिवस आत ठेवणार तिला? चांगलं नाही वाटत ते. ए मला पाहिजे इथंच. काय प्रॉब्लेम आहे काय? अहो कसं वाटतं ती आतमध्ये? जरा ना दुसऱ्याच्या मताचा आदर करायला शिक. हा म्हणजे जर कुणी आमच्या राणीला हात लावला, माझ्यासारखा वाईट कोण नाही सांगून ठेवते. तू आता निघ, तोंड बघू नको. चंचू पात्र चल चल अहो, काय करता? चल निघ. अहो, दीप्ती, चल अहो, निघ. येड लागलं का? निघ. अहो, अहो, काय निघ, चल. करताय? कळलं मला मताचा आदर म्हणजे काय. दुसऱ्यानं जे ठरवलं असेल ते त्याला करू द्यावं. उगाच ज्यात त्यात नाक खुपसली की डोसक्याची शिर उठत्या माणसाच्या. मताचा आदर. बरोबर बरोबर. तुला सांगितलं ना तू टाकले सरकार. तू आहेस होय. मला वाटलं कोण? तू बोल काय तुझं मत मांड. तुझं मत मांड. तुम्हाला थोरले सरकारने खाली बोलवलंय. हा आलो आलो. आणि ना दुसऱ्याच्या मताचा आदर करावा दानाजी. कळलं? हो कळलं. मला बी आत्ताच कळलंय. जा. पण सर असं निवडक मुलांना कसं नेणार सहलीला? अगं पण दुसरा काही पर्यायच नाही ना अक्षरा. अहो सर, आपण मुलांच्या मनाचा पण विचार करायला हवा. हे बघ, हे तुला मला कळतंय. भुवनेश्वरी मॅडमला कोण सांगणार आहे? आपण सगळे मिळून बोलूया का त्यांच्याशी? काहीही उपयोग नाहीये. कोणतंही एक्स्ट्रा बजेट मिळणार नाहीये. मॅडमने ही शाळा चालू ठेवली आहे, हेच नशीब. पण सर, अभ्यास परीक्षा म्हणजे शाळा नाही ना. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर ऍक्टिव्हिटीज पण असल्या पाहिजेत. आपण ह्यातलं काहीच करत नाही म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्याला क दर्जा दिलाय. आता जर आपण काहीच बदल केले नाही तर ड दर्जा देतील ते सर. हे बघ, मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण जिथे चर्चाच नाही तिकडे कसला आला दर्जा? डायरेक्ट नाहीच म्हणाल्या. मग मीही विषय वाढवला नाही. मग आता काय करायचं? सहल रद्द करायची, दुसरं काय. बंद करून टाका ती शाळा. ना फायदा ना तोटा. काय झालं गोरे सर? काय विषय? सरकार 80 विद्यार्थ्यांनी फी नाही भरली अजून. नाही हे तुम्ही आम्हाला आज सांगताय? हा, फुकट शिक्षण द्यायला आम्ही काय धर्मशाळा काढली का इथं? नाही आई साहेब, मी काय म्हणतो, बंद बिंद नको करायला लगेच. आजकाल ते सोशल मीडियावर लगेच व्हिडिओ टाकून व्हायरल करतात. काय हो सर? हा, उगाच शाळेचं नाव खराब नको आणि आपलं बी नाव खराब नको. ठीक आहे, तुम्ही बोला फुलपगारांशी. हा, त्यांना सांगा फी देत नसतील तर त्या पोरांना घरी बसवा. आता असं करा, लावा फोन, आम्ही बोलतो त्यांच्याशी. फी देत नाहीत काय नाही आणि यांना सहली काढायची आहेत. हा, बजेट पाहिजे सहलीसाठी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी फोन करतो त्यासनी. मी बघतो की. ठीक, हा, सांगा मला काय होतं. सांगतो मी. रोकडे तुमचा काय विषय? कच्चा माल मागवायचा होता. 10 लाखाची रिक्वायरमेंट टाकली आहे. तेवढी जरा मंजूर केली तर. ते आमचं काम नाही, अधिपती बघतील ते. नाही ते बघितलंय मी. रोकडे अण्णा अकाउंटंटला विचारा, त्याला सांगितलं मी 15% सोडायला. टप्प्याटप्प्याने देऊया की. अधिपती, एखादा उद्योग कमी असला तरी चालेल, पण उगाच डोसक्याला ताप न ग आपल्याला. अहो नाही सीए सांगेल की नफाच आहे 100%. शाळा सोडून सगळीकडे नफा आहे. अहो पण ती लॉस दाखवायला कामात येते आपल्या. पैशाचं नुकसान एक वेळ परवडलं हो. पैशाचं नुकसान म्हणजे अजून कसलं नुकसान आहे मग? काय नाही, बोला तुम्ही फुलपगारांशी, कळवा आमासनी. ही शाळा ना आमचं डोसकं उठवाल्या. टाकले सरकार. येऊ मी आता? या कुणीकडे झालाय तुम्ही? फॅक्टरीत. कसं? रिक्षा. चला मी सोडतो. कुठं आता पावसा पाण्याचं रिक्षा बिक्षा करता रोकडे. चला सर, तुम्हाला सोडतो. चला चला. अहो सर, मुलं किती खुश आहेत. त्यांच्यात चर्चा रंगल्यात सहलीच्या. काहींनी रेनकोट्स घेतलेत, काहींनी वेगवेगळं साहित्य घेतलंय. त्यांची तयारी झाली आहे सर. सर, या मुलांना आपण नाही कसं सांगायचं?
त्यांचा हिरमोड कसा करायचा? हे बघ, ज्यांना परवडत असेल त्यांना न्यायचं, जर परवडतच नसेल तर सहल रद्द करायची. दुसरा काय पर्याय आहे का? जेव्हा बजेट येईल तेव्हा नेऊ सहल. सरकार तुम्ही नाही, मला एक काम आहे, जरा मी येतो, जरा नियोजन लावून येतो. तुम्ही वा पुढे. थोरल्या सरकार फॅक्टरी बंद करणार नाहीत ना? नाही हो, बंद कशाला करतील, रोकडे उगाच काय तर आपले, टेन्शन घेऊ नका. आणि गोरे सर, हो दादा, शाळेचं काय मॅटर असेल ना पहिला मला फोन करत जावा. आपण बघूया की आपल्या लेवलवर. छोट्या मोठ्या कारणासाठी उगाच थोरल्या सरकारने टेन्शन द्यायला नको म्हणताना म्हणलं. हो सरकार. हात काय जोडताय तुम्ही घडी घडी, मला कळत नाही. एकत्र काम करतोय आपण. हात फक्त अंबाबाई पुढे जोडायचं बघा. काय येऊ का? राम राम. राम राम. हे बघ अक्षरा, तू हे पर्सनली घेऊ नकोस. मी शब्द दिलाय सर मुलांना. हो, पण सगळं काही तुझ्या हातात पण नाहीये ना. ते लोक नाहीच देणार का बजेट? आता नाही, मी सांगितलं ना तुला, बजेट मिळालं की आपण काढूया सहल. अहो पण सर तेव्हा पावसाळा असेल का? ही सहल काढण्यामागचा हेतूच हा होता की मुलांना निसर्गाचं हिरवं रूप बघायला मिळेल, त्यांना झाडं बघायला मिळतील, झाडांची त्यांची ओळख होईल. ही उद्याची पिढी आहे सर. ह्यांना जर निसर्गाचं महत्व कळलं तर ते निसर्गाचं जतन करायला शिकतील, इतरांना सांगतील की जतन करा. त्यांना कळेल की आपल्याकडे एकच प्लॅनेट आहे, प्लॅनेट बी नाहीये. ते पर्यावरणाची निगा राखायला शिकतील. असं पुस्तकामध्ये झाडं डोंगरं बघणं आणि प्रत्यक्ष तिथे जाणं, ह्या दोन अनुभवांमध्ये फरक आहे ना सर. हे बघ अक्षरा, तुझं म्हणणं मला पटतंय, पण आता मी पुन्हा जर का भुवनेश्वरी मॅडमशी बोलायला गेलो ना तर त्या पुन्हा शाळा बंद करा म्हणून म्हणतील. सर प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. मी मुलांना शब्द दिलाय आपण सहल नेऊ म्हणून. नाही सर, आता वर्षा सहल कॅन्सल नाही होऊ शकत. वर्षा सहल तर जाणारच. कशी जाणार? आपल्याकडे बेसिक बजेट पण नाहीये. मग आपण मोठी सहल नको न्यायला, आपण एका दिवसाची सहल नेऊया सर. हा, असं करूया. त्यासाठी देखील बजेट कुठून आणणार? अहो सर, आपल्याला बजेट फक्त बसचं लागेल ना. तो खर्च मी करते, माझ्या पगारातून करूया. अख्खा पगार लागला तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मुलांना खाऊ लागेल तो मी माझ्या घरून आणेन. हे बघ, तू असं काही करू नकोस अक्षरा, तुझं पण घर आहे. माझे सेव्हिंग्स पण आहेत सर. हे बघ, तुझ्या पगारातनं वर्षा सहल नेणं मला अजिबात पटत नाही. पण सर, पैशापेक्षा मुलांचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. आणि फार फार तर काय, ह्या महिन्यामध्ये 1-2 गोष्टी मी कमी विकत घेईन, मला काहीच फरक पडणार नाही सर. पण मला माहितीये निसर्गाच्या सानिध्यात गेली की मुलं खुश होतील. आणि आपण जर ह्या पावसाळ्यात सहल नेली नाही तर पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यासाठी थांबावं लागेल. सर, आपण ही सहल नको कॅन्सल करायला. आपण असं नको करायला सर. माझ्या पैशातून मी सगळं मॅनेज करते सर. माझ्या पैशातून होईल मॅनेज. त्याची काय गरज नाही मास्तरीन बाई. का गरज नाही? आणि कशाला एवढं करताय? कशाला म्हणजे? मुलांना गरज आहे म्हणून. हे बघा अधिपती, आम्हाला तुमचा निर्णय कळाला. तुम्ही बजेट नाही देणार, ओके, तुमचा निर्णय ओके. पण वर्षा सहलच काढू नका असं कसं म्हणता तुम्ही? आम्ही आमच्या लेवलला काही प्रयत्न करतो तर निदान आम्हाला अडवू तरी नका. हो अधिपती, पाऊस किती सुंदर असतो. पावसामुळे मुलं निसर्गाच्या जवळ जातात. निसर्गाशी मैत्री होते त्यांची पावसामुळे. एरवी येता जाता झाडाची पानं तोडणारी मुलं पावसामुळे झाडा फुलांची किंमत करू लागतात, पक्षी बघू लागतात. आणि निसर्गाशी मुलांचं नातं निर्माण करणं, त्यांना निसर्गाच्या अजून जवळ नेणं, हे पालक आणि शिक्षक म्हणून आपलं काम आहे. आणि मालक म्हणून तुमचं सुद्धा. भुवनेश्वरी मॅडमचा निर्णय आम्हाला कळलाय. पण वर्षा सहल नेऊच नका असं तुम्ही नका सांगू आम्हाला प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सहल कॅन्सल होणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगते. सर, मी काय म्हणलं ते ऐकलं काय तुम्ही? तर
मला वाटतं नको कॅन्सल करायला. अक्षरा म्हणते ते बरोबर आहे. हे तुमच्या शिकलेल्या लोकांचा ऐकायचा प्रॉब्लेमच आहे वाटतं. म्हणजे मी काय म्हणलं, कशाला एवढं करताय? हा म्हणजे कॅन्सल करा असंच ना. अहो तुम्ही कशाला एवढं करताय असं म्हणालोय मी. अधिपती तुम्ही हा शब्द नाही वापरलात. बर चुकलं मास्तरीन बाई. आता म्हणतो तुम्ही कशाला एवढं करताय. शाळा करेल की. काय करेल? सहलीचं नियोजन. पण भुवनेश्वरी मॅडम. नाही काय जरा त्यांचं गैरसमज झालता हिशोबाचं, पण ते झालं आता क्लिअर. आणि काय सहलीचं म्हणजे काय एवढा काय लाखभर रुपयाचा प्रॉब्लेम नाही ना. 5-50 इकडं तिकडं तो विषय काय एवढा हार्ड नाही. करूया की, त्याला काय होतंय. आपण आपल्या लेवलला करूया की मॅनेज. एवढं काय त्याच्यात. असं म्हणायचं होतं का तुम्हाला? मग काय तर. मला कळलंच नाही. हेच प्रॉब्लेम तोच आहे. म्हणजे हा योच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. फक्त नावच आहे तुमचं सत्यबोध फुलपगारे. आमच्या सत्याचा फुल्ल बोधच तुम्हाला होत नाहीये. कशाला पगार द्यायचा आम्ही तुम्हाला. हो करा तुम्ही सहल प्लॅन, आम्ही करतो स्पॉन्सर. घेऊन जा पोरासनी बिंदास. काय एकदाच त्यासनी चिखलात लोळवायचं, पावसात भिजवायचं, ते भिजवून टाका. निसर्गाची त्यांची काय गाळाबेट घालायची आहे ती कडकडून घालून द्या एकदाची. हा बघा हे एवढं बास आहे काय.